गीता आणि सादिया पण आहे, तर आम्ही सादियाचा वेट करतोय. बघा कसे माझे मामा आहेत, नेहमी मामीला माझ्या बिचारीला एकटीला सोडून येतात. मधूनच जाते. तर मी आज स्वयंपाक नाही करत, आज मला सुट्टी. हेलो गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल. तर आज नॉर्मल डे आहे बट विथ अ ट्विस्ट आहे. तर तो ट्विस्ट बघण्यासाठी व्लॉग नक्कीच एंडपर्यंत बघा. काय ट्विस्ट असेल काय नाही, आणि जर कोणाला माहीत असेल किंवा कोण गेस करू शकतं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तो ट्विस्ट येण्याच्या अगोदर कमेंट करा की काय ट्विस्ट असेल ते. तर आज मी परत शूटला जाणार आहे. तर हा जरा डिफरंट शूट आहे. तर हा व्लॉग बघा लास्टपर्यंत, तुम्हाला समजेलच पुढे व्लॉगमध्ये कुठला शूट होता, काय होता. मस्त प्लॅन आहे. आणि माझ्यासोबत आहे गीता आणि सादिया पण आहे. तर आम्ही सादियाचा वेट करतोय. मग सादिया आली की मी रेडी होऊन निघणार आहे पटकन. तर व्लॉग नक्कीच एंडपर्यंत बघा. तर काही सादिया आली आहे. सादिया, द वेट इज ओव्हर. तर आम्ही पटकन जेवण करून निघणार आहे. आणि अजून एक माझे मामा पण आले आहेत. हे बघा माझे मामा, माझी मम्मी, मामी सोडून आले. हा, मामीला सोडून आलेत. बघा कसे माझे मामा आहेत. नेहमी मामीला माझ्या बिचारीला एकटीला सोडून येतात. हॅलो गाईज, तर हे बघा जुगाड थोडंसं ड्रेस फिटिंग करायचं चाललंय. यस. आणि करतय कोण? सादिया मॅम. पटेल. पटेल या पटेल या पटेल. नाही तोच. हे असंच चालू आहे, असंच. तर काय माहिती किती वेळ झालं का नाही तुमचं. ऑलमोस्ट डन ब्रो. दिखा. सी डन. चला बघू. अभि नाही. तर गाईज आता आम्ही या लोकेशनवर चाललो आहे. तर समजेलच तुम्हाला पुढे कसं लोकेशन काय काय नाही. आणि माझ्यासोबत ह्या दोन माकड्या पण आहेत. खातोय आम्ही, जे खायला बसलेत लगेचच. भूक लागली खूप. जेव्हा म्हणल्यावर तर जेवत नाही, हे फक्त खायला सांगा बाहेरचं अनहेल्दी ते सगळं खाता येतं आम्हाला. फटाफट खातात ते असं. मला नाही का एक तास लागेल, पण तू तुझं तुझं येता होती, मधूनच जाते. तर आता आम्ही आमच्या लोकेशनवर आलो आहे. ॲक्च्युली मी माझं माईक विसरले, तर प्लीज बॅकग्राऊंड म्युझिक किंवा व्हॉईस जो असेल तो इग्नोर करा. तर आता आम्ही आलो आहे द सेलिब्रेशन हाऊस बाय SB पार्टी हब. कैसा लगा मेरा मजाक? तर चला आपण आतमध्ये बघूयात काय कसं आहे ते. तर अजून आतमध्ये आहे, तर आतमध्ये अजून काय डेकोरेट आपण बघूयात. तर हा सेटअप असा आहे. तर बघा तुम्ही, बबल्स आहेत, खाली स्मोक आहे. बघू शकता तुम्ही किती ब्युटिफुल सा डेकोरेशन आहे इथे. तर इथे बर्थडे सेलिब्रेशन्स, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन्स, बेबी शूट आणि अजून खूप काही छोटे छोटे सेलिब्रेशन्स करू शकता तुम्ही. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन आणि फोन नंबर मी मेन्शन करेन. जर कोणाला करायचं असेल छोटंसं सेलिब्रेशन वगैरे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. डी सेलिब्रेशन हाऊसचे हे ओनर आहेत सूरज भोसले. आणि ह्यांचे सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तर नक्कीच ह्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता ह्यांना विचारूयात आपण काय काय फॅसिलिटीज आहेत आणि पॅकेजेस पण. तर आपल्याकडे आपण बर्थडे सेलिब्रेशन, बेबी शूट्स,
तुम्हाला प्री वेडिंग शूट्स वगैरे काय करायचं असेल सगळं आहे. आपलं पॅकेजेस 499 पासून सुरू होतं. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. धन्यवाद. आता आम्ही शूट करून आलोय घरी. आता फ्रेश होणार आहे. इथं पण काहीतरी फोटोज काढावं मला वाटतं. आता फ्रेश होणार आहे का, आता मी थकले. फ्रेश होऊन थोडंसं स्किन केअर करणार आहे आज. स्किन केअर करून मग ब्लॉग एंड करेल. तर काही जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की माझ्याकडे एक होममेड क्रीम आहे जी माझ्या मम्मीने घरी बनवलेली आहे. तर मी स्किन केअर करणार होते पण मी खूप थकले, त्यामुळे मी स्किन केअर स्किप करून फक्त एकच ही क्रीम लावणार आहे जी सगळ्या स्किन केअरला मेजॉरिटीला वरती आहे. सिरम, मॉइश्चरायझर, टोनर वगैरे सगळे जे यूज करतात ते. फक्त सिरम आणि मॉइश्चरायझर यूज करते. तर त्याच्या बदल्यास मला त्याचा पण कंटाळा आला म्हणून मी फक्त हा मॉइश्चरायझर लावतो. तर काही मी आज स्वयंपाक नाही करत होते. आज मला सुट्टी. आज माझी मम्मी स्वयंपाक करते. तिकडे मम्मी काय बनवतेस? ये है इनका हाथ का और ये सिर्फ इतना ही काम करती है. तर गाईज असा होता आजचा माझा हा दिवस. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच वॉचिंग माय ब्लॉग टिल दी एंड. खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. चलो बाय बाय, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.